नागपूर येथे ख्रिस्ती समुदायाकडून एका शिष्टमंडळाने नानाभाऊ पटोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। त्यांना लोकसभा निवडणुकीत विजयांच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी रेओ खेरकर, पास्टर गोडबोले, जगदीश उईके, नरेंद्र गेडाम, नरेश थोरात, अमित मानवटकर आदी उपस्थित होते। लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारांची निवड झाली। कोण जिंकणार नागपूरची लढाई, धनशक्ती की जनशक्ती, फार अटींची रंगत होणार आहे। एकीकडे भारी वजनदार नेता श्री नितीनजी गडकरी भाजपतर्फे, तर दुसरीकडे काँग्रेसचे गरिबांचा कैवारी शेतकरी नेता रोकटोक तळपदार नेतृत्व श्री नानाभाऊ पटोले यांचे आमने सामने उभे झाले आहेत। विदर्भ न्यूजच्या माध्यमातून नानाभाऊंची घेतलेली एक खास मुलाखत रवी थोरात यांच्यासोबत। मी आज आहे नानाभाऊ पटोले यांच्या ऑफिसमध्ये। लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे, उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि धनशक्ती वर्सेस जनशक्ती असं समीकरण नागपुरात आपल्याला पाहायला मिळत आहे। बऱ्याच दिवसापासून या गोष्टीची अपेक्षा लोकांना लागली होती की नागपूरमधून कोण गडकरीला टक्कर द्यायसाठी मुख्य उमेदवार उभा राहणार आहे। आमच्यासोबत नानाभाऊ पटोले आहेत, जाणून घ्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया की त्यांनी आपलं विधानसभा आणि लोकसभा क्षेत्र सोडून नागपुरात येण्याचं कसं केलं। नानाभाऊ, लाईव्ह महाराष्ट्र आणि विदर्भ टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मला सांगा की लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि तुमच्या नावाची घोषणा झाली आहे आणि तुम्ही घोषितही झालेले आहे की तुम्ही नागपूरमधून लोकसभेचं इलेक्शन लढणार आहे। मला सांगा की सातत्याने नागपूर लोकसभेचं काँग्रेसचं एक गड होतं, परंतु गेली निवडणुकीमध्ये ते गड बीजेपीने खेचून घेतलं। या गडाला तुम्ही परत कसे आले? मागच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं खोटी मार्केटिंग केली, खोटे लोकांना आश्वासन दिले, त्या भरोशावर नागपूरची सीट भाजपने जिंकली। जेवढे आश्वासन दिले त्याची पूर्तता त्यांनी केली नाही आणि लोकांना आर्थिक नुकसान देण्याचं काम केलं। बेरोजगारांना रोजगार देण्याचा संकल्प या लोकांनी मांडला होता। बेरोजगारांना रोजगारी दिला नाही, जे लोक रोजगारात होते त्यांना त्यांचा रोजगारापासूनही त्यांना मुक्त केलं आणि म्हणून पुन्हा आमचं काँग्रेसचं गड असलेलं नागपूर हे काँग्रेसच्या याच्यात येईल। आपण मगाशी प्रश्न असा केला की आपण भंडारा इथं येऊन राहतात, गडकरी पण हे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये राहतात, दापेवाड्या गावामध्ये। त्याच्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला देशातला कुठलाही नागरिक कुठेही जाऊन उभं होऊ शकतो असंच आमचं संविधान म्हटलेलं आहे। पण भारतीय जनता पार्टीचे लोक या पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरवून, कारण की त्या लोकांना संविधान मान्यच नाही, संविधान विरोधी लोक आहेत आणि म्हणून या पद्धतीच्या बाहेरचा उमेदवार अशा अफवा करून या संविधानाचाच अपमान करताय असं म्हटलं तर वावड आहे। VCN न्यूज करिता नागपूर येथून रमेश थोरात यांचा वृत्तांत।